आजचा दिवस आहे आंदोलनाचा आणि राज्यभरात महायुतीचं हे आंदोलन आज सकाळपासूनच सुरू झालेलं आहे। दूध दरवाढीसाठी नाशिकमध्ये सुद्धा दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्र पक्षांनी रास्ता रोको केलाय। रास्ता रोकोमुळे धुळे मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। या भागात दोन्ही बाजूंची वाहतूक सुद्धा त्यामुळे काही काळ थांबली होती। भाजपचे आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेत। या आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात झालाय। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतला आणि मग महामार्ग मोकळा केला। खासदार डॉक्टर भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले यांच्यासह 58 आंदोलक आणि शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे दुधाच्या दरवाढीसाठी म्हणून हे आंदोलन करण्यात येते। राज्यभरामध्ये महायुतीच्या वतीने म्हणजेच भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे आणि अशा वेळेला आता हे नाशिक मधलं आंदोलन खूप पेटलेलं दिसते। आपण बघतोय की राष्ट्रीय महामार्ग आता जाम झालाय। मुंबईकडे जाणारी वाहतूक रोखली आहे। सगळे आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहे की नाशिककडे हा 10वा मैल भाग, खरं तर धुळ्याहून मुंबईला जाणारी ही वाहतूक सगळी रोखली। आणखी या ठिकाणी सगळेच आंदोलक रस्त्यावर उतरले। भाजपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरता प्रयत्न केला जातोय। आपण बघतोय की पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त या सगळ्याच ठिकाणी आहे। हे आंदोलन दडपलं जात आहे का? क्या आंदोलकांची नेमकी भूमिका काय आहे? किती वेळ हे आंदोलन करणार आहे? रास्ता रोको करून नुकसान होत आहे का? दुधाची नासाडी करतोय का? देवयानी फरांदे आपल्यावर आहेत। आंदोलन सय्यद पिंपरीला आताच तुम्ही त्या ठिकाणी दूध वाटप केलं आणि आज इथे रास्ता रोको, एकदम दुसरी विरोधी भूमिका। निश्चित स्वरूपामध्ये आम्ही रास्ता रोको अशासाठी करत आहोत की 21 तारखेला आम्ही शासनाला पत्र दिलेलं होतं। माननीय सर्व आमच्या आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलेलं होतं की तुम्ही या 10 दिवसामध्ये दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान आणि पावडरला प्रति लिटर 50 रुपये किलोला अनुदान आपण द्यायला पाहिजे। परंतु 10 दिवसामध्ये ह्या सरकारने हा प्रश्न सोडवलेला नाहीये। मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये जे काही अनुदान चालू होतं ते अनुदान देखील बंद केलेलं आहे। आज आम्ही कुठल्याही दुधाची नासाडी करणार नाहीये, आम्ही कुठल्या गाडीची तोडफोड करणार नाहीये। मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये आत्ता जे मंत्री होते आणि त्यांनी लाखो लिटर दूध रस्त्यावरती ओतलेलं होतं, परंतु आज आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहोत। सरकारला झोपलेलं आहे, पूर्ण निंदिस्त झालेलं आहे आणि त्यामुळे आज आम्ही लाक्षणिक स्वरूपामध्ये रास्ता रोको करत आहोत। लाक्षणिक स्वरूपात तुम्ही रास्ता रोको जरी करत असेल तरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी येतोय। सगळ्या आंदोलकांच्या नोंद घेतली जाते। आंदोलन थांबवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहे। काय सांगाल? इथं कोणी जरी धाकदडपशाही केली, कायद्याचा दंडा जरी उगारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आज कायदेशीर मार्गाने, सनदशीर मार्गाने हे आंदोलन करत आहोत आणि सरकारने तातडीने आमच्या नेत्यांच्या सोबत बैठक करून हा निर्णय जाहीर करावा। दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर घोषित करावी। आम्ही आज इथं हे आंदोलन आमचं चालू ठेवणार आहे आणि पोलीस ते आंदोलन दडपण्याचा जरी प्रयत्न करत असेल तर आमचं आज आंदोलन चालू आहे इथं। परंतु माझी सरकारला विनंती आहे की सरकारने हे जे अनुदान आहे ते त्यांनी तातडीने घोषित करावं। जीएसटी परताव्याच्या रूपामध्ये केंद्राकडनं मोठी रक्कम खरं तर राज्य सरकारला आली आहे। चंद्रकांत दादांनी आरोप केलेला आहे की त्या पैशांचं नेमकं झालं काय? शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं त्या पैशांचा थोडा तरी उपयोग केलाय का? निश्चित स्वरूपामध्ये केंद्र सरकारकडून गेल्या 4 महिन्यामध्ये करोडो रुपयाचं अनुदान आलेलं आहे। सरकारने, राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी की केंद्र सरकारकडून आता ह्या 4 महिन्यामध्ये किती पैसे आलेले आहेत। सरकार पूर्ण खोटं बोलतंय। सरकारकडे पैसे येऊन देखील सरकार आज शेतकऱ्यांना मदत करत नाहीये। सरकारकडे पैसे येऊन सुद्धा सरकार मदत करायला तयार नाहीये। खरं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक मोठा निधी आलाय। आरोप करतात देवयानी फरांदे आणि सगळ्यात महत्वाचं की जर का खरोखर येणारे पैसे तुम्हाला जर का दाखवता येत नसेल तर श्वेतपत्रिका काढावी। दूध का दूध और पानी का पानी हो सकता है। दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दिलासा मिळावा 10 रुपये मागणीसाठी भारतीय जनता पक्षानं चांगलीच आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक।